तर ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठा प्रश्न हा इंडिकेटर कोणचा वापरायचा हा नाहीये. तर खरा प्रश्न आहे, की चार्ट उघडल्यानंतर पहिल्या 5 मिनिटांमध्ये काय पाहायचं? प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो चार्टला तो कसा बघतो आणि कशी त्याची डिसिजन मेकिंग जी ती होते, ते समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याला काही सेकंदातच जे आहे ते मार्केटची स्टोरी समजायला सुरुवात करतो. आज मी तुम्हाला चार्ट ट्रेडिंगचा पूर्ण फ्रेमवर्क जो आहे ना, तो दाखवणार आहे. ह्या एपिसोडमुळं तुम्हाला मार्केटमध्ये एक रिपीटेबल ट्रेडिंग चेकलिस्ट कशी तयार करायची हे लक्षात येणार आहे. कारण प्रत्येक ट्रेड करण्यापूर्वी तुमच्याकडे एक प्रोसेस लिस्ट जी आहे, तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ती फिक्स असणं गरजेचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर रणजित आपलं सर्वांचं स्वागत करतो एपिसोड नंबर 21 मध्ये चार्ट पॅटर्न मास्टर क्लासमध्ये. याच्यामध्ये आपण हाय ट्रेड प्रोबॅबिलिटी ट्रेड सेटअप फ्रेमवर्क जो आहे तो कसा असतो, स्टेप बाय स्टेप प्रोफेशनल ट्रेडिंग वर्क फ्लो जो आहे तो कसा होतो आणि चार्ट ओपनिंग पासून ट्रेड एक्झिक्युशन पर्यंत काय थिंकिंग ठेवली गेली पाहिजे त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊयात. चॅप्टर नंबर 1 मध्ये प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो चार्ट कसा उघडतो त्याच्याबद्दल डॉक्टरचं उदाहरण घेऊयात. जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीला ताप येतो, डॉक्टरकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस डॉक्टर त्याचा ब्लड प्रेशर चेक करतो, पल्स चेक करतो, हिस्ट्री घेतो आणि त्यानंतरच त्याला प्रिस्क्रिप्शन जे आहे ते देतो. सेम वे जेव्हा प्रोफेशनल ट्रेडर चार्ट कडे बघत असतो, फक्त बुलिश कॅन्डल झाली म्हणून त्याची ट्रेडचं एक्झिक्युशन तो करत नाही. त्याबरोबरच तो बघत असतो की तिथं ट्रेंड काय चाललाय, मार्केटचं ओव्हरऑल स्ट्रक्चर काय आहे, तिथं काही चेंज ऑफ कॅरेक्टर वगैरे झालंय का, व्हॉल्यूम सपोर्टिव्ह का, फ्युचर आणि ऑप्शन्स मधनं त्याला काही क्ल्यूज भेटतात का, ह्या गोष्टीकडे त्याचं सगळ्यात जास्त लक्ष राहतं. आणि ते ते पॅरामीटर जर त्याच्या चेकलिस्टमध्ये आलेत म्हणजेच एक ऍडिशनल कन्फर्मेशन जे आहे ते त्याला भेटताना तिथे दिसतं आणि तिथनच त्या प्रोफेशनल ट्रेडरची थिंकिंग एका नॉर्मल रिटेल ट्रेडर पेक्षा ना वेगळी होताना तिथे दिसते. म्हणून चार्टमध्ये फक्त आणि फक्त तिथं बुलिश कॅन्डल झाली, एक मोठ्या रेंजची कॅन्डल झाली म्हणून घुसू नका. एक लक्षात ठेवा की मला जर घुसायचं आहे तर त्याच्याकरता माझ्याकडे प्रोसेस फॉलोच्या हिशोबाने काही गोष्टी आहेत का, त्या जर असतील तर आणि तरच आपण त्या मार्केटमध्ये व्यवस्थित ट्रेड करू शकतो. एक्झाम्पल आता बघूया. प्रश्न आहे की जर तुम्हाला पुण्यावरनं मुंबईला जायचं तर तुम्ही गुगल मॅप वरती फक्त तुमचं हेच बघणार का, गल्लीतलंच लोकेशन बघणार का? नाही ना. तर तुम्ही बघणार की रूट काय आहे, कुठे कुठे टोल प्लाझा आहे, ओव्हरऑल हायवे कुठे आहे, गर्दी कुठं सगळ्यात जास्त आहे आणि हे समजून घेणार. मग आणि ट्रेडरमध्ये सुद्धा बहुतेक ट्रेडर जे आहेत ना ही चुकी आपल्याला करताना दिसतात. ते ट्रेडिंग उघडतात आणि डायरेक्टली 5 किंवा 15 मिनिटाच्या चार्टमध्ये जातात. आता मी तुम्हाला राईट कंडिशन जी ती सांगतो. जसं इथं एक चार्ट जो आहे तो मी ओपन केला त्याच्यामध्ये मी वीकली टाइम फ्रेमचा चार्ट हा आपल्याला इथं दिसतोय. त्या वीकली टाइम फ्रेमच्या चार्टला जर बघितलं तर हे प्राइसचे स्विंग पॉइंट्स आहेत. स्विंग पॉइंट्स म्हणजे काय? जिकडनं प्राइसने एक लो तयार केला आणि प्राइस हाय पॉइंट्स कडे आपल्याला मूव्ह होताना दिसते आणि त्या स्विंग पॉइंटच्या इन बिटवीनच ह्या वीकली चार्टमध्ये प्राइस जी आहे एक हाईज बनवते किंवा हायर लोच्या फॉर्मॅटमध्ये तिथं आपल्याला जाताना दिसते. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे लक्षात येते की प्राइसचं जे ऍक्शन इथं चालले ती पूर्णपणे काय आहे, साईडवेज आहे. म्हणजे हायर टाइम फ्रेमचा चार्ट, हायर टाइम फ्रेमचा पिक्चर ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला आयडिया येते की नेमकं प्राइस मध्ये काय बदल जो होतो होतोय. हेच जर आपण डेली टाइम फ्रेम मध्ये घेऊन आलो तर आपल्याला आणखीन व्यवस्थितरित्या लक्षात येईल की नेमकं प्राइसने तिथं काय केलंय. तर इथं बघा, प्राइसचं जर डेली टाइम फ्रेम मध्ये जर आपण आलो तर त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन सिंपल पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतील. हा हाय झाल्यानंतर ऑल द वे प्राइस जी ती खालच्या बाजूला आली. इथं एवढी सेलिंग केल्यानंतर पुन्हा प्राइस जी ती वरच्या बाजूला जाताना दिसते, पुन्हा या ट्रेंड लाईनच्या खाली अटकताना दिसते आणि जेव्हा ब्रेकआउट झालंय विथ गॅप आलाय प्लस खालच्या बाजूला व्हॉल्यूम आहे त्यावेळेस आपल्याला त्याची आणखीन क्लिअर आयडिया जी ती प्राइसची येताना तिथे दिसते. आता याच्यावरती एक फोकस करूया. याला आपल्याला कळतंय की प्राइस जी आहे इथनं एक ब्रेकआउट देऊ राहील, मग त्यामध्ये आपण इथं एक अशा पद्धतीची एक ट्रेड लाईन जी आहे ती एंटर करू शकतो आणि हा इन जनरल जो ब्रेकआउट जेव्हा केव्हा झालाय ऑल द वे द डेट वॉज, जर आपण इथं डेट जर बघितली तर 14 ऑक्टोबर 2025च्या ट्रेंड लाईनचा हा ब्रेकआउट होता. यालाच आता आपण त्या पर्टिक्युलर डेटला जे 2025च्या ऑक्टोबरच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो आणि नेमकं प्राइस ऍक्शन तिथं काय झाली ती ते आपण अंडरस्टँड करू शकतो. इथं तुम्ही चेक करा 30 मिनिट टाइम फ्रेम मध्ये गेल्यावरती आपल्याला क्लिअरली क्लिअर इन्स्टिंक्टने आपल्याला कळतंय की प्राइसचे जे स्विंग जे तयार झाले
त्या या पॉईंटच्या आसपास आहे पहिला स्विंग. नेक्स्ट स्विंग जो होतो एक ट्रॅपचा होता आणि इथं रिजेक्शन झाल्यानंतर नेक्स्ट डेला मार्केटने जे ते गॅप अप केलं होतं आणि त्यामध्ये जर आपण इथं लोचं जर थेअरी जर बघितली, प्राइस जी ती कंटिन्युअसली एक लोअर लोज, लोअर हायर लोज आणि इथं लोअर लो करत होतं आणि ज्यावेळेस गॅप तयार होतोय त्यानंतर प्राइसने ऑल द वे मूव्ह जे ते जनरली होताना दिसतात. जसं मी सुरुवातीला तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, त्या एक्झाम्पलच्या हिशोबानेच ही गोष्ट आपण तिथं तेवढीच लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं. ट्रेंड ओळखणे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, ट्रेडिंग मध्ये सगळ्यात मोठी जी चूक जी आहे ती कुठली बरं? रॉंग एंट्री? नाही. रॉंग इंडिकेटर? नक्कीच नाही. तर सगळ्यात मोठी जी महागडी चूक जी आहे ना ती म्हणजे रॉंग ट्रेड मध्ये एंट्री घेणे. आणि ह्यामध्ये सगळ्यात जास्त लोक जे आहेत ना फसत असतात. कारण मार्केट जर डाऊन ट्रेंड मध्ये असेल, थोडीशी एक पुलबॅकची ग्रीन कॅन्डल आली काय, म्हणून तुम्ही लॉंग जर ट्रेड करताय तर तुम्ही फसण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहे. त्याच्यात कुठलाही डीपला बाय जर तुम्ही करत असाल तर तुम्ही प्रवाहाच्या ट्रेंडच्या विरुद्ध पोहतात. तिथं तुमचे टिकण्याचे चान्सेस जे आहेत ना ते खूप कमी आहे. जर मार्केट जे आहेत ना अप ट्रेंड मध्ये आणि प्रत्येक रॅलीला तुम्ही जर सेल करत आहात तर तुम्ही स्वतः विरुद्ध जे आहे ना ते ट्रेड करत आहात आणि त्यामुळे तुमचे टिकण्याचे चान्सेस खूप खूप कमी आपल्याला होताना दिसतात. मग अशा वेळेस मार्केट काय करत असतं? मार्केट काय करत असतं यापेक्षा मार्केट काय करत आहे हे समजून घेणं तेवढंच महत्वाचं राहतं. म्हणून मला काय करायचं हा प्रश्न जो येतो नंतर येतोय. सुरुवातीला मार्केट काय करतं हे बघणं तेवढंच महत्वाचं ठरत असतं. उदाहरण घ्या, नदीमध्ये तुम्ही बोट चालवत आहात आणि जर नदीचा प्रवाह पुढे जात आहे आणि तुम्ही त्याच दिशेने जर बोट चालवत असाल तर नक्कीच कमी मेहनतीमध्ये तुम्हाला जास्त अंतर जे आहे ते पार करायला भेटेल. पण जर तुम्ही विरुद्ध दिशेमध्ये जर बोट जर चालवत असाल तर तुम्हाला मेहनत तर खूप लागेल आणि विरुद्ध दिशेमध्ये बोट चालवता म्हणजे तुम्ही तेवढं डिस्टन्स सुद्धा पार करू शकणार नाहीये. मार्केटचा ट्रेंड म्हणजे नदीचा प्रवाह आहे हे लक्षात ठेवा. आणि प्रोफेशनल ट्रेडर जे ना नेहमी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने मार्केटच्या ट्रेंडच्या दिशेने जे ना ते ट्रेड घेत असतात आणि त्याच्यामुळे ते सक्सेसफुल जे आहेत ना जास्त होत असतात. मला काय वाटतं, माझ्या मनात काय थिंकिंग चाललंय, माझे इमोशन्स किती एक्साइट झालेत याला अजिबात महत्व नाहीये. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अप ट्रेंड. तर फक्त चार्ट वरती एक ग्रीन कॅन्डल दिसली म्हणजे अप ट्रेंड ठरत नाही. तर प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो स्ट्रक्चर बघत असतो की त्याच्यामध्ये सतत हायर हाईज आणि हायर लोज तयार होत असतात का, बायर्स तिथं नियंत्रणामध्ये आहे का, आणि त्याबरोबरच पाठीमागील रॅलीमध्ये पाठीमागच्या रॅलीपेक्षा पुढची जी रॅली जी ती वरती आहे याचा एक सिंपलचा मतितार्थ तो होतो. आणि प्रत्येक करेक्शन जे ते मागील लोच्या वरच्या बाजूला जर थांबत असेल तर हीच एक हेल्थी अप ट्रेंडची खूण आहे. चार्ट वरती तुम्ही ते बघू शकता. या स्ट्रक्चर मध्ये जर महत्वाचा जर मुद्दा जर बघायचा झाला तर तो हायर लोज वाले पॉइंट्स आहेत. हे हायर लोज व्यवस्थितरित्या इंटॅक्ट बघा. कारण प्राइस जे त्या पर्टिक्युलर ह्या हाय पेक्षा पुढचा जो हाय जो आहे एका हायर हाईला जर क्रिएट जर कर राहिले तर त्याचा अर्थ तोच आहे की अप ट्रेंड जो इंटॅक्ट आहे. कारण प्रत्येक वेळेस हा हायर लो जो आहे तो ब्रिज होतच नाही. अगदी इथं जरी तुम्ही बघितलं, इथं जरी बघितलं किंवा इथं जरी बघितलं म्हणजेच अप ट्रेंड मध्ये अशा पद्धतीचं जर प्राइस स्ट्रक्चर आपल्याला जर बघायला मिळतंय तर त्याच्यावरनं समजून घेण्याचा प्रयत्न हाच आहे की प्रत्येक वेळेस हा जो हायर लो जो होऊ राहिलाय तो प्रिव्हियस हायर लोच्या खाली जातच नाही. जसा हा पर्टिक्युलर हायर लो बघा, प्रिव्हियस हायर लोच्या खाली क्लोजच होत नाहीये. इथं सुद्धा बघा सेम ती गोष्ट ते बघणं सगळ्यात महत्वाचं तिथं ठरतं. आणि त्यातली त्यात आणखीन एक ऍडिशनल गोष्ट लक्षात राहून द्यायचे, हायर टाइम फ्रेम पासून तुम्ही जर स्ट्रक्चर बघायला जर सुरुवात केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला एकदम बेस्ट सिच्युएशन जी तिथं बघायला तिथं बनतं. चार्ट वरती तुम्हाला लक्षात येत असेल की ट्रेंड माझा विचार असतो आणि मी कुठं बाय करू शकतो हे स्पॉट वरती माझ्या थिंकिंग वरती ठरत असतं. परंतु सेल मला कुठं करायचा हा प्रश्न जो आहे तो मी त्या चार्टला बघून विचारू शकत नाही. बरोबर ना? तर दुसऱ्या प्रकारामध्ये डाऊन ट्रेंड नेमकं काय असतं ते बघूया. जर सतत मार्केट जे आहे ते लोअर हाईज आणि लोअर लो जर तयार करत असेल तर त्या केसमध्ये सेलर जे आहे ते मजबूत आहे. प्रत्येक बाउन्स जो मार्केटमध्ये येतोय तो सेल होणार आहे. प्रत्येक नवीन लो जो आहे तो मागच्या लो पेक्षा खालच्या बाजूला आहे आणि यालाच आपण डाऊन ट्रेंड मध्ये म्हणतो. त्यामध्ये आपल्याला लोअर लोज आणि लोअर हाय जे आहे ते बघताना दिसतात आणि बनताना दिसतात आणि हेच चार्ट मध्ये बघूयात. एस्टॅब्लिश्ड रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या खाली मूव्ह करायला सुरुवात होते त्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन म्हणतो आणि तिथनं आपल्याला तो ट्रेंड जो होतो आता दिसतो. आता इथं साइडवेज मार्केटचं एक्झाम्पल होतं.
पण इथं जर तुम्ही बघितलं प्राइस ब्रेकआउट करते का ब्रेकडाऊन करते, त्यावरती लोअर हाईज आणि लोअर लोअरचं स्ट्रक्चर जे आहे ते बदलत दिसतं. आता बघा प्राइस जी आहे त्या सपोर्ट पोझिशन आली आहे, एक ब्रेकआउटचा प्रयत्न केला पण खालच्या बाजूला विक्स येताना तिथं दिसतात. आता ब्रेकडाऊन जे आहे ते होताना दिसतंय आणि त्या ब्रेकडाऊनच्या बेसिसवरती खालच्या बाजूला जर व्हॉल्यूम बघितलं तर एक स्ट्रक्चर जे क्रिएट जे होऊ राहिलंय, एक लोअर हाईज आणि लोअर लोचं स्ट्रक्चर जे आहे ते जनरली तिथं होताना दिसतं आणि कंटिन्युएशन जे आहे त्याच बाजूने त्याच दिशेमध्ये जे आहे ते होऊ राहिलं किंवा होत आहे. आणि हे एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट, इम्पॉर्टंट फॅक्टर असतो जेव्हा केव्हा प्राइसला स्ट्रक्चरला तुम्ही बघत असता. त्यावेळेस तुम्हाला एकदा ट्रेंड लक्षात आला की ऑटोमॅटिकली तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या रेग्युलर बेसिसवरती जे फॉलो करू शकता आणि त्या सेलिंग जशी जशी इंटेन्सिफाय होते, जसं इथं लोअर हाय झाला तशा पद्धतीने जे आहे तुमच्या एंट्री जे करू शकतात. पुन्हा पुलबॅक येतोय, पुन्हा सेल ऑफचा जो सेक्शन जो आहे तो तिथं तुम्ही तयार करताना दिसू शकता. आणि ही एक ब्युटिफुलनेस असतं ट्रेंडच्या दिशेमध्ये ट्रेड करणं, कारण एकदा ट्रेंड तुमच्या लक्षात आला तुमच्यासाठी एकदम बेस्ट सिच्युएशन तिथं मार्केट तयार होतं. मित्रांनो, कधी ना कधी जे ना मार्केट वर जातं ना खाली जातं, म्हणजे मार्केट एका रेंजमध्ये अडकलेलं असतं आणि यालाच साईडवेज मार्केट म्हणतात. हे अगदी क्रिकेटमधील टेस्ट मॅच सारखं असतं, ज्याच्यामध्ये कधी कधी खेळाडू ना फक्त डिफेन्सच खेळतात, मोठे शॉट्स एक्साइटिंग शॉट जे ते खेळतच नाही. अशा प्रकारे साईडवेज मार्केटमध्ये एनर्जी जी आहे ना स्टोअर केली जात असते आणि अशा वेळीच ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनची वाट बघणे अनेकदा फायद्याचं ठरतं, कारण शिस्तबद्ध दृष्टिकोन जो आहे तो याच्यात. मार्केट म्हणजे काय असतं, एक रेंज मध्ये वरच्या बाजूला एक रेजिस्टन्स असतो आणि खालच्या बाजूला एक सपोर्ट असतो. जोपर्यंत प्राइस त्या पर्टिक्युलर झोन मध्ये त्या रेंज मध्ये ट्रेड करते तोपर्यंत कुठलाही ट्रेंड जो तो इमर्ज होत नाही. तर इथं बघा या उदाहरणाद्वारे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की साईडवेज मार्केट जे आहे ते कशा पद्धतीने वर्कआउट करतं, म्हणजे तुम्हाला आयडिया जी त्याची येऊन जाईल. तर प्राइस जे आहे ना, हा पर्टिक्युलर सपोर्ट या लोच्या आसपासचा सपोर्ट म्हणू शकतो किंवा वरच्या बाजूचा सपोर्ट म्हणू शकतो अशा पद्धतीने. आणि वरच्या बाजूला एक रेजिस्टन्स जो आहे तो तयार आपल्याला होताना ते दिसतो आणि त्याच रेंज मध्ये प्राइस भरपूर दिवस जे आहे ना ती ट्रेड करताना दिसते. आणि हा एक साईडवेज मार्केटचा तिथं प्रकार असतो. आणि त्या साईडवेज मार्केटमध्ये जास्त काही मूव्ह पण मार्केटच्या जे आहेत ते होतच नाही. खालच्या बाजूला जसा प्राइस आला तिथं तो बाईंग होते आणि वरच्या बाजूला जशी प्राइस गेली की वरच्या बाजूला सेलिंग आपल्याला होताना दिसते. आणि जेव्हा केव्हा त्याचं क्लीन खालच्या बाजूला ब्रेकडाऊन किंवा वरच्या बाजूला ब्रेकआउट होतं त्यावेळेसच आपल्याला एक क्लीन काइंड ऑफ मूव्ह होताना ते दिसते आणि तिथं आपला सगळ्यात जास्त फोकस या साईडवेज मार्केटसाठी असणं गरजेचं राहतं. मानसिकता काय असते ते बघणं महत्वाचं आहे. रिटेल ट्रेडर जो आहे ना, एक ग्रीन कॅन्डल झाली म्हणून मी बाय करतो हे बघतो आणि तिथंच तो फसत असतो. पण स्मार्ट ट्रेडर किंवा प्रोफेशनल ट्रेडर जो असतो ना, तो बघतो की ट्रेंड नेमकं काय आहे. जसं ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिसतंय, ह्या पर्टिक्युलर 22 पासन ह्या 25 पर्यंत ओव्हरऑल जो प्राइसचं जे स्ट्रक्चर होतं ते लोअर लोज लोअर हाईज, लोअर लोज लोअर हाईज. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक लोअर हाईजच्या आसपास अग्रेसिव्ह सेलिंग जी ती होत होती. आणि दुसरं महत्वाचं, ही जी ट्रेंड लाईन होती जी की एक रेजिस्टन्स आहे ती एकदम व्यवस्थितरित्या फॉलो होत होती. त्याच्या आसपास जेव्हा केव्हा सेलर्सला प्राइस दिसत होती तिथून सेलिंग केली जात होती. म्हणजे ह्यामध्ये प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो एक सेलिंगचीच ऑपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने त्याला बघायला भेटेल तो बघायचा. पण जेव्हा त्या ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट इथं अँटिसिपेट व्हायला लागलं ते बघा कशा पद्धतीने फेल झालं. पण दुसरा जो महत्वाचा पॅरामीटर जो होता, प्राइस एवढी लोअर लो करायला सुरुवात ज्यावेळेस करत होती त्याच्यानंतर जर तुम्ही इथं जर बघितलं तर व्हॉल्यूम जी आहे ती राईज व्हायला लागली. म्हणजे इथं डिलिव्हरी जी आहे डिलिव्हरी व्हॉल्यूम व्हायला लागली आणि त्यामुळं प्राइसनी नंतर एक टाईट कन्सॉलिडेशन वीकचं केल्यानंतर प्राइस जी ती ब्रेकआउट करताना आपल्याला ती दिसते. आता एंट्री जी आपली होऊ शकते ती ऑक्टोबर 2025च्या आसपास जी आहे अशा स्ट्रक्चर मध्ये जी ती होताना तिथं दिसू शकत होती. इथं जर तुम्ही जर बघितलं डेली टाइम फ्रेम मध्ये तर कुठल्या प्रकारचा पॅटर्न तुम्हाला इथं दिसतोय, इथं बघा एक डबल बॉटम काइंड ऑफ स्ट्रक्चर जे की हायर लोचं शिफ्ट होताना दिसतंय. ओव्हरऑल ह्या लो नंतर सुद्धा प्राइस जी ती कंटिन्युअसली एक हायर लोच्या याच्यामध्ये जाताना दिसते. म्हणजे इथं ट्रेंड तयार चेंज झालेला आहे. त्याचबरोबर प्राइसचं जे स्ट्रक्चर लोअर हाईज आणि लोअर लोचं होतं ते हायर हाईज आणि हायर लोज आपल्याला होताना दिसतं आणि त्यानंतर प्राइसनी ह्या लोजला इंटॅक्ट केलं. प्राइसचं कॉम्प्रेशन त्या खालच्या बाजूला जाणार आहे ट्रेंड लाईन आणि इकडनं प्राइसच्या हायर लोजच्या आसपास तिथं होताना दिसलं आणि त्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं ब्रेकआउट जे आहे ते जनरली तिथं क्रिएट होताना तिथं दिसतंय. बघा प्राइस जी आहे ब्रेकआउट केल्यानंतर सुद्धा पुन्हा त्या झोनच्या आसपास जी ती रिटेस्टला येते. म्हणजे
तुम्ही दोन प्रकारची एंट्री जे ते हमेशा करू शकता. एक म्हणजे अग्रेसिव्ह एंट्री, जी की या ब्रेकआउटला तुम्ही करू शकता. त्या पर्टिक्युलर केसमध्ये कॅन्डल जी तुम्हाला ठेवायची आहे, त्या कॅन्डलचा स्टॉप लॉस किंवा स्विंग लो जो होतो स्टॉप लॉस ठेवू शकता. किंवा दुसरा, जेव्हा प्राइस त्या रिटेस्टच्या आसपास येणार आहे त्या झोन त्याकडे तुमची जी एंट्री जर तुम्ही परफेक्टली जर केली तर तुमचे टिकण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस जे तिथं राहणार आहे आणि रिस्क रिवॉर्ड सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा रिपलिंग जो आहे तो होता दिसतो. बघा, जवळजवळ 2 ते 3 अटेम्प्ट जे ते प्राइसनी रिटेस्ट करण्याचे केले आणि त्यानंतर प्राइस जी आहे आपल्याला भुरकून उडताना तिथं जाताना दिसू शकते. हे एक महत्वाचं थिंकिंग जेव्हा केव्हा ट्रेंडच्या डायरेक्शन मध्ये तुम्ही मूव्ह करताय त्यावेळेस तुम्ही तिथं सगळ्यात जास्त टिकण्याचे चान्सेस तिथे राहतात. म्हणून ट्रेंडला फॉलो करा, ना की तुम्हाला काय वाटतंय. यापेक्षा ट्रेंड जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर तुमचे टिकण्याचे चान्सेस तिथं सगळ्यात जास्त. तिसऱ्या चॅप्टरच्या माध्यमातून येतो ते म्हणजे मार्केट नेमकं कुठं ट्रेड करते. आता ह्या स्ट्रक्चरला जर समजून जर घेतलं तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली भरपूर पॉइंटर्स लक्षात येतील. हा जो आहे हा रोल रिव्हर्सल पॉइंटर आहे. रोल रिव्हर्सल म्हणजे काय, इथं त्याने सपोर्टचं काम केलंय आणि तो जो इथं जो आहे तो रेस्टनचं काम करताना आपल्याला दिसतोय. म्हणजे हा एक काय रोल रिव्हर्सल वाला पॉइंट आहे, एकच लाईन जी की दोन्ही सपोर्ट आणि रेस्टनचं काम करते. दुसरं, इथं बघा प्राइसने एक बाउन्स केला होता त्या ट्रेंडचे मध्ये आणि हा एक लोअर हाय झाला होता. प्राइसने जेव्हा हे ब्रेकआउट केलं त्यावेळेस अगेन तो जो आहे तो सपोर्ट मध्ये आपल्याला तब्दील होताना दिसतो. म्हणजे हा रोल रिव्हर्सलची पॉईंट नंबर 2 झाली. ही एक ती ट्रेंड लाईन होती डाऊन ट्रेंडची, तिचं ब्रेकआउट जे आहे ते इथं झालं होतं. प्लस हा जो रोल रिव्हर्सल पॉइंट आहे त्याच पॉइंटच्या आसपास प्राइसने काय केलंय, रिटेस्ट केलंय. म्हणजे तो एक ऍडिशनल कन्फर्मेशन पॉइंटर आहे. ह्या डाऊन ट्रेंड मध्ये ज्यावेळेस तो डाऊन ट्रेंड समाप्त झाला आणि एक अप ट्रेंडिंग मूव किंवा लोअर लो बनवण्याच्या ऐवजी हायर हाईज आणि ब्रेकआउट होता दिसतंय, त्यामध्ये त्या ट्रेंडची शेवटची जी कॅन्डल जी आहे ग्रीन आपण जी म्हणू शकतो, जिकडनं प्राइसने रिव्हर्सल केलं, ती ही कॅन्डल आहे जो की आपल्यासाठी ऑर्डर ब्लॉक म्हणून काम करताना ते दिसतं. म्हणजे याच्यामध्ये फक्त आणि फक्त टेक्निकल अनालिसिस नाहीये, तर याच्यामध्ये तुम्ही स्मार्ट मनी कन्सेप्ट सुद्धा ऍड जे ते करू शकता. याबरोबरच व्हॉल्यूम कशा पद्धतीने राईज होत आहेत, इन्क्रीज होत आहेत ते पण अंडरस्टँडिंग होते. प्राइसनी ब्रेकआउट दिल्यानंतर अगेन एका चॅनल मध्ये कन्सॉलिडेशन मध्ये आपल्याला तिथं जाताना ते दिसतंय. तत्पूर्वी प्राइस जर इथं जर बघितलं, एक पोल आणि फ्लॅगचं सुद्धा ब्रेकआउट होऊन पुन्हा प्राइस एका डाऊन ट्रेंडिंग चॅनल मध्ये कन्सॉलिडेशन मध्ये गेले, कारण तिला एक रिटेस्टचं जे स्ट्रक्चर जे आहे ते टेस्ट आउट करायचं होतं. म्हणून प्राइसनी त्या स्ट्रक्चरच्या कन्सॉलिडेशन मध्ये जाताना दिसतंय. एवढे नंबर ऑफ पॉइंटर जर तुम्ही कन्फर्म करायला लागले की कुठं त्याचा सपोर्ट आहे, कुठं नेमकं त्याचा एक सप्लाय असू शकतो, कुठं त्याचा ब्रेकआउट आहे आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम सपोर्टिव्ह करते का, आणि एसएमसी मध्ये आपण चेंज ऑफ कॅरेक्टरच्या हिशोबाने जर आणखीन एक मुद्दा जर बघायचा जर झाला तर तो म्हणजे काय, सीओसीएच जो होतोय तो पर्टिक्युलर ह्या पॉइंटच्या आसपास जो आहे तो चेंज ऑफ कॅरेक्टर जो आहे तो होताना ते दिसतोय. कारण इथनं प्राइसनी जो लास्ट लोअर हाय जो होता त्या लोअर हायला क्रॉस करून प्राइस आपल्याला वरती तिथं जाताना दिसते आणि त्याच्यात जस्ट खाली जो आहे आपल्याला प्राइसचा रोल रिव्हर्सल पॉइंट पुन्हा या डाऊन स्लोप ट्रेंड लाईनचा रिटेस्ट वाला पॉइंटर जो आहे तो होताना तिथं दिसतोय. हे मल्टिपल पॉइंट जर कन्फर्म जर तुम्ही केले, ऑटोमॅटिकली तुमची एंट्री जी ती बेस्ट राहणार आहे. आणि एंट्री जे तुम्ही आयदर एग्रेसिव्हच्या हिशोबाने करू शकता किंवा कन्झर्वेटिव्हच्या हिशोबाने करू शकता. पुन्हा एकदा जर एंट्रीचा जर मला इथं हिशोब जर बघायचा आहे तर सिंपल एकच गोष्ट लक्षात ठेवणं आहे की मला पॉइंटर जे बघायचे ते म्हणजे लास्ट हायर लो जो आहे, स्विंग लो जो आहे तो मी कन्सिडर करणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर अग्रेसिव्ह मला जर एंट्री याच्यामध्ये जर हवी आहे तर अग्रेसिव्ह एंट्री जी ब्रेकआउट वाली जी कॅन्डल जी होऊ राहिली त्या ब्रेकआउट वाल्या कॅन्डलला माझी अग्रेसिव्ह एंट्री जी आहे ती होईल. म्हणजे ह्या पर्टिक्युलर कॅन्डलला त्या केसमध्ये माझा जो स्टॉप लॉस असेल, लास्ट जो स्विंग लो असेल, दॅट विल बी माय स्टॉप लॉस इन दॅट पर्टिक्युलर केस. आणि जर मी एक कन्झर्वेटिव्ह एंट्री जर करायची तर आय विल जस्ट वेट फॉर द रिटेस्ट, जे की एक रोल रिव्हर्सल पॉइंटच्या आसपास होईल. इथं जर कॅन्डल जर हॉरिझॉन्टल लाईन जर काढायची जर झाली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या पॉइंटच्या आसपासच जे आहे ते ही रिटेस्टची लाईन जी ती जनरेट होताना दिसेल. आणि त्या केसमध्ये तुम्ही इथं एक कन्झर्वेटिव्ह जी आपण म्हणतो कन्झर्वेटिव्ह एंट्री जी आहे ती इथं जनरेट करू शकता. आणि त्या केसमध्ये जो तुमचा स्टॉप लॉस जो असेल तो लास्ट जी कॅन्डल जी ब्रेकआउट जी होती ती असू शकते, किंवा या पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला जो कुठला फेवरेबल रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने जे आहे तुम्हाला करायचंय
तो एक तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे ते एक एंट्री पॉईंट जो आहे तो करू शकता. म्हणजे 2 प्रकारच्या एंट्री जे आहेत त्या याच्यामध्ये होतात. मित्रांनो, ट्रेडिंग हा फक्त बाय आणि सेलचा खेळ नाहीये. तो खेळ आहे निर्णय घेण्याचा. प्रत्येक निर्णय जो आहे ना, तो एका प्रोसेसवरती आधारित असतो. जिथं तुमचे इमोशन जे आहेत ते कमी होतात आणि तुम्ही डिसिप्लिन, नियमबद्ध पद्धतीने तिथं काम करता. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही चार्ट्स उघडत असता त्यावेळेस इंडिकेटर जे आहे ना शोधू नका. त्याच्या पाठीमागची स्टोरी, त्याच्या पाठीमागची थॉट प्रोसेस शोधण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला, तर तुमचे यशस्वी होण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त राहतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा ट्रेंड मास्टर आणि ह्याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आता कमेंट बॉक्सला मी ती लिंक जी आहे ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलण्याची ती पिन करून ठेवली. त्याद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता. तोपर्यंत धन्यवाद.